अनेक तरुणांना आदर्श वाटेल असा सांस्कृतिक संचित जपणारा एक अनोखा संग्रह जोपासलाय तो तळेरे इथल्या निकेत पावसकर या तरुणाने। विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या हस्ताक्षरातले संदेश जमा करण्याच्या या छंदामुळे आता या अक्षर जोहऱ्याकडे गेल्या एका तपात 600 पेक्षा जास्त नामांकितांचे अक्षर मोती आणि स्वाक्षऱ्या जमा झाल्या आहेत। विशेष म्हणजे या संग्रहामुळे अशा अनेक मान्यवर व्यक्तींचा तो अगदी जवळचा स्नेही बनून गेलाय। काही लोक आपण जोपासलेल्या छंदात इतके गढून जातात की तो छंदच त्यांचं सर्वस्व बनतो। आपलं पूर्ण आयुष्यच ते त्या कामी वेचतात आणि त्यांना वेध लागतात ते उत्तुंग अशा अनोख्या तरीही प्रामाणिक आणि तेवढ्याच संयमी कामाचे। अशाच प्रकारचा अनोखा छंद जोपासलाय तो तळेरे इथल्या निकेत पावसकर या तरुणाने। गेल्या 10 वर्षांपासून विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींच्या हस्ताक्षरांचा संग्रह निकेत करतोय। साहित्यिक, कवी, विचारवंत, अभिनेते, दिग्दर्शक, शास्त्रज्ञ, निर्माते, संगीतकार, गीतकार, छंदिष्ट, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, क्रीडापटू, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातल्या सुमारे 600 पेक्षा जास्त व्यक्तींची हस्ताक्षरं त्याच्या संग्रहात समाविष्ट झाली आहेत। 2006 साली ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांच्या पत्रापासून सुरू झालेला हा प्रवास आज 600 पेक्षा जास्त हस्ताक्षररूपी मोती आणि सांस्कृतिक संचितापर्यंत येऊन पोहोचला आहे। 2006 साली सिंधुदुर्गातील एक नामवंत कवी आणि मराठीतील एक ख्यातनाम कवी विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला। त्या पुरस्काराच्या अभिनंदन करण्यासाठी मी एक 2 ओळींचं पत्र पाठवलं आणि त्यावर त्यांनी ताबडतोब उत्तर दिलं। त्यांचं प्रत्युत्तर आलेलं पत्र मी अनेक लोकांना दाखवायचो आणि त्यांच्यावर चांगल्या प्रतिक्रिया मिळू लागल्या। त्या प्रतिक्रियेतूनच एक कल्पना पुढे आली की आपण एक संग्रह करायचा आणि माझी कल्पना अशी होती की वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या लोकांच्या हस्ताक्षरातील संग्रहाचा हस्ताक्षरातील संदेशांचा आपण संग्रह करायचा। आणि त्यानंतर मी पत्रव्यवहार माझा सुरू झाला आणि अनेकांना पत्र आजपर्यंत हजारो लोकांना मी पत्र पाठवले आणि एक पत्र येऊ लागले आणि गेल्या 10 वर्षात 650 पेक्षा जास्त लोकांची माझ्या हस्ताक्षर संग्रहात पत्राची नोंद झाली। असे अनेक व्यक्ती आहेत की त्यांची हस्ताक्षरं माझ्या या संग्रहात असणं मला खूप महत्त्वाचं वाटतं। उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर असतील, माधुरी दीक्षित असतील, अमिताभ बच्चन असतील, शाहरुख खान असतील, आमिर खान असतील, असे अनेक लोक आहेत, रेखा असतील। यापूर्वी लता मंगेशकर होत्या, नाना पाटेकर होत्या, परंतु लता मंगेशकर, नाना पाटेकरांचे माझ्या हस्ताक्षर संग्रहात त्यांची पत्र आले आहेत। त्यामुळे असे अनेक लोक आहेत की त्यांची हस्ताक्षरं माझ्या या संग्रहात असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नही करतोय। काही लोकांना 35-40 वेळा मी पत्र पाठवले। दर महिन्याला मी त्यांना पत्र पाठवण्याचं माझं काम सुरू आहे आणि मला खात्री आहे की या माझ्या संग्रहात याही लोकांची पत्र भविष्यात तुम्हाला पाहायला मिळतील। साहित्यिक, कवी, विचारवंत, अभिनेते, दिग्दर्शक, शास्त्रज्ञ, निर्माते, संगीतकार, गीतकार, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, क्रीडापटू अशा विविध क्षेत्रातल्या व्यक्तींची हस्ताक्षरं त्याच्याकडे आहेत। निकेतच्या या अनोख्या छंदाबद्दल त्याच्या आईला सुद्धा त्याचा गर्व आहे। मला अभिमान मोठा वाटतो निकेतचा। म्हणजे माझी एक इच्छा होती की मला पण आठवतं की मोठमोठ्या व्यक्तींची ओळख करावी किंवा असं, पण ती माझी इच्छा त्याने पूर्ण केली आहे, तर माझा अभिमान आहे। असं म्हटलं जातं की जोपासना करा छंदाची, जोड द्या आनंदाची, वाढ व्हावी संग्रहाची, मग चिंता कशाला वावग्या फंदाची। निकेत सारख्या अक्षर जोहऱ्याकडे पाहून याच ओळी पुन्हा ताज्या होतात। निकेतला त्याच्या पुढील वाटचालीसाठी कोकण नाऊकडून हार्दिक शुभेच्छा। परेश कांबळी, कोकण नाऊ, कणकवली।